नमस्कार मित्रांनो, सोरायटिसमध्ये ज्यावेळेला पेशंट येतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये काही शंका असतात. पहिली शंका ही असते की सोरायटिसमध्ये येण्यापूर्वी त्याने जी काही अगोदर ट्रीटमेंट घेतलेली आहे त्या ट्रीटमेंटने पहिली गोष्ट तो निराश झालेला आहे. कारण त्याने घेतलेल्या ट्रीटमेंटचा त्याचा अनुभव असा आहे की त्याने ट्रीटमेंट घेतल्यावर त्याचा सोरायसिस गेला, पण तो पुन्हा आला, त्याला पुन्हा ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि अशा प्रकारे पुन्हा ट्रीटमेंट घेऊन सोरायसिस वाढतच गेला आणि या उलट त्याच्या औषधांचे साईड इफेक्ट पण त्याच्यावर झालेले आहेत आणि त्याला आता अशी अपेक्षा आहे की त्याला एक अशी ट्रीटमेंट घ्यायची की ज्याच्यामध्ये कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत आणि ज्याच्यामध्ये तो पूर्ण दुरुस्त होईल आणि पुन्हा औषध घ्यायची गरज पडणार नाही. आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट घेण्याकरता आपल्याला जी तपासणी ती पण वेगळीच असेल, कारण आपल्याला अपेक्षित रिझल्ट्स पण वेगळे आहेत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की आजपर्यंत आपण जी ट्रीटमेंट घेत होतात ती आपल्या दृश्य सोरायसिस म्हणजे त्वचेवरच्या सोरायसिस जाण्यासाठी घेत होतात. पण आपल्याला आश्चर्य वाटेल, सोरायसिस हा त्वचेचा आजार नाही आहे. सोरायसिस हा प्रतिकारशक्तीमध्ये निर्माण झालेल्या बिघाडांचा त्वचेवरील परिणाम आहे. आपण परिणाम दुरुस्त करताय, कारण तसंच आहे, कारण वाढतं आहे म्हणून आपण निराश आहात. पण आपल्याला जर कारणाचा उपचार करायचा असेल तर परिणामांचा उपचार करण्याची जी ट्रीटमेंट आहे किंवा जी तपासणी त्याच्यापेक्षा ही वेगळी असणार आहे. त्यामुळे आपण त्याप्रमाणे अपेक्षा ठेवू नयेत. सोरायटिसमध्ये ज्या वेळेला उपचार करण्यात येतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपले फोटोज काढले जातात. फोटोजवरून आपल्या सोरायसिसची तीव्रता किती आहे आणि आपल्याला साधारणतः किती कार्यकाळ लागू शकतो याचा पहिला अंदाज येतो. त्यानंतर असिस्टंट डॉक्टर आपल्याला विचारतात प्रश्न. त्या प्रश्नावरून आपण कुठल्या ट्रीटमेंट घेतल्या आहेत आणि आपल्याला काय काय नुकसान आणि फायदा झाला आहे किंवा आपली दिनचर्या, आपला स्वभाव या गोष्टींचा आपल्यावर कशा प्रकारे आपण परिणाम आणि काय औषधी द्यावी त्या आधारित याचा ॲनालिसिस करतात. आणि ते ॲनालिसिस केल्यानंतर जे एक्सपर्ट डॉक्टर आहेत, डॉक्टर सोवणे, त्यांच्याकडे आपलं तिसरं कन्सल्टेशन होतं. त्या कन्सल्टेशनमध्ये आपण या दोन्ही डॉक्टरांनी घेतलेली माहिती याच्यावर एक्सपर्ट ओपिनियन म्हणून जी अधिक माहिती त्यांच्याकडून घेण्यात येते त्याच्यावरून आपल्याला पूर्ण आपला 1 वर्षाचा आपला जो प्लॅन केला जातो ट्रीटमेंटचा आणि त्या प्लॅननुसार आपल्याला सल्ला देण्यात येतो की आपल्याला ट्रीटमेंटचा साधारणतः काय खर्च येऊ शकतो. आणि या सगळ्या ॲनालिसिस नंतर जर आपण ट्रीटमेंट घेण्यासाठी इच्छुक असाल तर आपण पुढे जाऊ शकता. त्यानंतर अजून एक कन्सल्टेशन आपल्याला देण्यात येतं ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या प्रकृतीनुसार किंवा आपल्या सवयीनुसार आहारात आणि इतर काय बदल करायचे तो पण सल्ला देण्यात येतो औषधासोबत. आणि या सल्ल्यावरून आपण ट्रीटमेंट पूर्ण घेतली, किमान 1 वर्ष ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे जर आपल्याला स्थायी आणि कायमस्वरूपी इलाज पाहिजे असतील. आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या वर्षाची ट्रीटमेंट किंवा त्याच्यावर निर्णय घेण्यात येतो. पण किमान 1 वर्ष ट्रीटमेंट घेतल्याशिवाय आपले स्थायी रिझल्ट कुठल्याही डॉक्टरच्या लक्षात येत नाही. म्हणून आपल्याला नेहमीच एक प्रकारे सक्ती करण्यात येते की आपण किमान 1 वर्ष औषध घ्यायला हवं. आणि ही सोरायटिसची पद्धत आहे आणि या पद्धतीने जे लोक गेले आहेत त्यांना निश्चितच चांगला फरक पडला आहे. म्हणूनच ही पद्धत आम्ही अवलंबली आहे आणि याच पद्धतीप्रमाणे सोरायटिसमध्ये उपचार घेतो. आणि ज्या लोकांना या पद्धतीमध्ये उपचार घेण्याची इच्छा आहे त्याच लोकांचा सोरायटिसमध्ये उपचार होतो. धन्यवाद.